नमस्कार, जय हिंद विद्यार्थी मित्रो. मी अमोल देशमुख स्वागत करतो. 23 तारखेला एसटी महामंडळ भरतीसाठी बिडिंग ओपन होणार होती. ती ओपन झालेली आहे. पण अपेक्षेप्रमाणे आपल्याला असं वाटत होतं की 23 तारखेला जे कुठले ठेकेदार आहे तर ते आपल्या समोर यायला पाहिजे. ही टेक्निकल गोष्ट जी आहे तर ती सध्या तरी पॉसिबल नाहीये. यासाठी महत्त्वाचे काही ॲस्पेक्ट जे आहेत तर ते मी तुम्हाला सांगतो. जसं मी आता तुमची या भरतीच्या संदर्भातली उत्कंठा मी जाणतो. 23 तारखेला बिडिंग ओपन होणार म्हणजे 23 तारखेलाच आपल्याला कळेल की कुठले ठेकेदार येणार आहे आणि 23 तारखेलाच लगेच आपल्याला फॉर्म भरायला सुरुवात होईल. एवढं फास्ट प्रोसेस नाही आहे. 23 तारखेला आता आज बिडिंग ओपन झालेली आहे ना. आता यामध्ये 100पेक्षा जास्त ठेकेदारांनी या भरती प्रक्रियेमध्ये सहभाग घेतलेला आहे, प्राथमिक माझा अंदाज आहे ना. आता प्रत्येक ठेकेदाराची जवळपास 1000पेक्षा जास्त कागदपत्राची छाननी होत असते. या छाननीसाठी एसटी महामंडळाची एक समिती आहे. ही समिती जे काही ठेकेदार आहेत, त्यांच्या काही कंपन्या आहेत, तर त्यांच्या कागदपत्र म्हणजे कंपन्या लीगल आहेत की नाही, प्रॉफिटमध्ये आहेत की नाही, आणि उगाच लहान तोंडी मोठा घास म्हणजे असं नको व्हायला. आणि महाराष्ट्राचं आणि महाराष्ट्रातील जनतेचं आणि जे कोणी या भरती प्रक्रियेतून सिलेक्ट होऊन कर्मचारी होणार आहेत महामंडळाचे, तर त्यांच्यावरती आर्थिक नुकसान किंवा अडचणीत सापडायला नको म्हणून सरकार अशाच कंपन्या आणि ठेकेदार यांना निवडणार आहे की ज्या आर्थिकदृष्ट्या सक्षम आहेत. ही झाली पहिली गोष्ट, ज्यामुळे ही आर्थिकदृष्ट्या सक्षम असलेल्या कंपन्या निवडण्यासाठी थोडासा वेळ लागू शकतो. शनिवार रविवार सुट्टी आहे. आज आहे गुरुवार, उद्या शुक्रवार, एक दिवस चालणार आणखी. आणि पुढच्या वीकमध्ये म्हणजे पुढच्या शुक्रवारपर्यंत आपल्यासमोर चित्र स्पष्ट झालेलं असेल किंवा त्या अगोदर देखील होऊ शकतं. कारण सगळं डिजिटल तर केलेलंच आहे, ठीक आहे, पण डिजिटलमध्ये माहिती आणि त्यांनी जी पाठवलेली कागदपत्र आहे तर ती देखील चेक करणं, व्हेरीफाय करणं हे काय म्हणता येईल की गरजेचं असतं. नाहीतर उगाचच काय म्हणतात की उतावळा नवरा गुडघ्याला बाशीन अशी गोष्ट नको व्हायला. आणि असा ठेकेदार निवडला जायचा की बाबा पुढं चालून महिनाभर जरी सरकारनं समजा म्हटलं की बाबा आम्ही सध्या 1-2 महिना काहीतरी नैसर्गिक आपत्ती आली महाराष्ट्रावर, महापूर वगैरे काही, सध्या तुम्हाला पेमेंट तुमच्या खिशातून द्यावं लागणार आहे, तर ते देता आलं पाहिजे. या उद्देशानंच थोडीशी स्क्रुटिनिंग चालू आहे. आणि जे काही ठेकेदार वगैरे असतील तर त्यांचे रेट पण वेगवेगळे आहे, ठीक आहे. लेट्स से की मी एक ठेकेदार आहे, माझी कंपनी आहे आणि माझ्या कंपनीनं 30,000साठी जे ड्रायव्हरसाठी केलेलं आहे, कोटेशन केलेलं आहे, तर ते मी समजा कमी केलेलं आहे. दुसरी एखादी कंपनी आहे तर त्यांनी जास्त केलेलं आहे. तर मग अशा पद्धतीमध्ये शासन ठरवणार की नेमकं रेट कोणाचा चांगला आहे, कुणाची चांगली सर्व्हिस असू शकते, कुणाची कंपनी स्ट्रॉंग आहे, ठीक आहे. आपण जर कोणाला 100 रुपये जरी देणार असू ना तर आपण विचार करतो की बाबा नेमकं आपल्याला हे वापस मिळू शकतील का. सरकार जर एवढा मोठा कारभार, एवढा करोडो रुपयाचा कारभार जर एखाद्या ठेकेदाराला देत असेल तर त्यासाठी त्यांची देखील कुवत आहे की नाही ते देखील तपासणं गरजेचं आहे. तर त्यामुळे या गोष्टी आहेत. पुढच्या 7 ते 8 दिवसामध्ये ठेकेदार फायनल झालेला असणार आहे. काळजी करू नका. जे कुठले ठेकेदार अपडेट होतील, ज्या विभागाचे ठेकेदार अपडेट होतील त्यांची माहिती तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलला तुम्हाला सगळ्यात अगोदर मिळणार आहे. मग आपल्या विभागासाठी कुठले ठेकेदार आहे, त्यांचे कॉन्टॅक्ट नंबर वगैरे काय असतील काय नाही ते सगळं जे आहेत ना तर ते पब्लिक होईलच नंतर. पण आपल्या अकॅडमीच्या मार्फत आपण देखील एक विशेष करून अशी उपाययोजना केलेली आहे. सगळ्या बेरोजगार अडीअडचणीत असलेल्या विद्यार्थ्यांनी मिळून सगळ्यांनी जे काही कागदपत्र तयार केलेले आहेत, इतक्या दिवसापासून या भरतीचं आपण वाट पाहत आहोत, त्याच्यासाठी प्रयत्न केलेले आहे, मेहनत केलेली आहे आणि कुठेतरी आपले दिवस बदलतील अशा आशा अपेक्षा, लालच म्हणा काय म्हणायचं ते म्हणा, पण आपल्या मुळाशी आहे. आणि या भरतीत आपल्याला सिलेक्शन करायचं आहे, याच्यासाठी जी तयारी आहे ती आता श्रीगणेशा सुरू झालेली आहे ना. आता महत्त्वाचा प्रश्न आहे, तुमचे कागदपत्र जर तुम्हाला जमा करायचे असतील तर आपण विद्यार्थ्यांच्या खास आग्रह असतो 30 एप्रिलपर्यंत. काय झालं रे बाबा, 30 एप्रिलपर्यंत तुम्ही तुमचे कागदपत्र, अरे काय होतंय, 30 एप्रिलपर्यंत तुम्ही पाठवू शकता, ठीक आहे ना. आता 30 एप्रिलपर्यंत तुम्हाला पाठवायचे असतील तर तुमचे कागदपत्र काय काय पाहिजे, काय काय नाही, हे तुम्हाला सगळं आपल्या टेलिग्राम चॅनलला आणि याला मिळालेलं आहे. फक्त कागदपत्र कृपया करून मी हात जोडतो, कागदपत्र एकदा व्यवस्थित तपासा, 2 फोटो लावा, सगळे कागदपत्र त्याच्यावरती सही करा, व्हॅलिड आहे की नाही ते टाका,
फॉर्म व्यवस्थित भरा, पूर्ण भरा. अन्यथा तुमचा फॉर्म जर अर्धा चुकलेला असेल, जिथे सह्या पाहिजे तिथे नसतील, तर तुमचा फॉर्म विनाकारण रिजेक्ट आम्हाला करावं लागणार आहे. विनाकारण नाही, कारणास्तव तुम्हाला रिजेक्ट करावं लागणार आहे. आणि अशामध्ये तुम्ही स्वतःच नुकसान करून घेता असं आहे. ठीक आहे, तर त्यामुळे काळजी घ्या. जी काही माहिती येईल मी लवकर तुमच्या समोर सादर करेल. आता इथून पुढं रोज मी तुमच्या समोर असणार आहे. कसंही करून ई-स्वयं अकॅडमीच्या मार्फत किंवा आपण सगळ्या विद्यार्थ्यांनी मिळून ही जी स्वतःसाठी एक जी ही योजनाबद्ध तयारी केलेली आहे, यातून 1000 विद्यार्थी घडले पाहिजे, माझं स्वप्न आहे. मी त्याच्यासाठी मेहनत करत आहे. तुम्ही पण यासाठीच्या तयारीत राहा. ठीक आहे, आशा करतो तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. कमेंटमध्ये तुमचे काही दिक्कत, डाऊट, क्वेरी, प्रश्न असतील नोंदवू शकता. आता पुरतं एवढंच, थांबतो. पुन्हा भेटूया. राम राम.